दत्त अवतारम नमो स्वामी राजम दत्त अवतारम श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपम श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपम ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय ब्रह्म स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्तुते स्वामी समर्थाय नमो नमस्ते स्वामी समर्थाय
झालीच पाहिजे. मग त्याच्यासाठी आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, महाराज गणपती, गजशिवपती, भूपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण श्रीपती, सुवर्ण श्रीपती, अष्टप्रधान वेष्टित, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार पंडित, न्यायालंकार पंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलौतस, क्षत्रिय कुलौतस, सिंहासनाधीश्वर, सिंहासनाधीश्वर, महाराज धीराज, महाराज धीराज, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. काय शिवजयंती आणि टायमिंग काय भेटायचं का आता पुन्हा सुरुवात करूया. होतं आज ते
डबलवारी आजकाल बऱ्याच ठिकाणी होतात, पण डबलवारी म्हणजे काय, फक्त गजरापर्यंत बाऱ्या झाल्या तर झाल्या, अपंग गवळण होईल की नाही ह्याची गॅरंटी नसते. पण आता इथे आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला फक्त 11 पर्यंत टायमिंग दिला. आता वाजले जवळजवळ 8:45 पर्यंत बुवांजवळ बारी देण्याचा प्रयत्न करणार मी. तर गजरापर्यंत 12 होतात, पण पंचपदी घ्यायचा विचारच नसतो. बऱ्याच बुवांचं हे असतात, कारण बऱ्याच बुवांचं बघा फक्त गजरापर्यंत बारी असते, त्याच्यापुढे अभंग गवळ हे कायच नसतं. म्हणजे थोडक्यात त्यांचे माईक वगैरे सर्व काढून घेऊन जातात, बुवा पण गजराला पेटी बंद करतात, ती घरी जातात. पण आपल्याला तसं नाही करायचं. भले आम्ही नवीन असलो तरी आपल्याला पंचपदी करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी आता वारकरी घेतोय. बुवांना बोललं म्हणजे भजन नव्हे.
सर्वांगी चंदनावली सर्वांगी Thank you.